चालत्या पावलांची वाट काही चुके, बोलता बोलता शब्द होती मुके, चालत्या पावलांची वाट काही चुके, नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना, नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना, एक रूप होण्यासाठी श्वास आसवले, सोहळा तुझ्या सोबतीचा जागी दिसू दे, चिन्ह प्रेमामध्ये तुझ्या क्षण हे भिजू दे, हे मन भिजू दे. हिची वहिनी, तुम्ही तुमचं नाईट गाऊन खरंच त्या कालिंदीला वापरायला देणार आहात? हो ना, हे तुमचं अति नाही का होतंय वहिनी? हो ना. मुळात तुम्ही त्या रेवती आणि कालिंदीशी एवढं चांगलं का वागताय? मला तर वाटतंय तुम्ही दुर्गा वहिनी नाहीच आहात. तुम्ही म्हणजे आपली एक टीम आहे ना, मग तुम्ही आमची टीम कशी काय सोडून जाऊ शकता? प्रश्न बरोबर आहे तुमचा, पण याचं उत्तर सुद्धा तुम्हीच शोधा. पण वहिनी, सरस्वती, हुशार आहात ना तुम्ही दोघी? तुमचं डोकं खूप चालतं, मग तेच डोकं वापरा आणि मी अशी का वागतीये याचं उत्तर सुद्धा तुम्हीच शोधा. मी आले. हां, काय झालंय वहिनींना? ते असं आपल्याला अपमानास्पद का बोलल्या? नाही, त्या अपमानास्पद वगैरे असं काय नाही बोलल्या. उलट त्यांनी आपली तारीफ केली वहिनी. त्या म्हणाला ना, तुमचं डोकं खूप चालतं, तुम्ही हुशार आहात. आणि मला 100% खात्री आहे वहिनी, आपण ह्याचं उत्तर नक्की शोधून काढू. ते म्हणतात ना, प्रयत्ने कणूचे वाळूर. काहीतरी चुकीच. अय्यो, वहिनी वहिनी कुठे गायब झाले? वहिनी, लीला, इफ यू नॉट कम्फर्टेबल, हे बघ मी थांबायला तयार आहे. तू जेव्हा हो म्हणशील तेव्हाच आपण पुढे जाऊ. फाईन. इजी, लीला, आपल्यातले ऑड्स मला कळत आहेत आणि आपलं एकमेकांवर प्रेम आहे तेही मला कळत आहे. पण प्रेम व्यक्त करायच्या बऱ्याच पद्धती आहेत लीला. लीला, इफ यू नॉट रेडी, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. इजी, ते जी मुलगी त्या क्रूजवर जगाची पर्वा न करता आय लव्ह यू हे जे जोरात बोलू शकते, तिला ऑकवर्ड व्हायची काय गरज आहे? तिला आपलं लग्न होऊन कितीतरी महिने झाले, पण आपल्यात नवरा बायकोचं नातं अजून एस्टॅब्लिश नाही झालं लीला. आणि जोपर्यंत मी तुला तुझी सेफ स्पेस वाटत नाही आणि जोपर्यंत तू याबद्दल माझ्याशी मन मोकळेपणाने बोलत नाहीस, जोपर्यंत तुझ्या मनात ही दागदुख आहे, मला घाई करायची नाही लीला.
तू रात्रभर माझ्यासमोर अशीच बसलीस तरी पापणी न हलवता मी तुला असंच बघत राहीन. आणि माझ्यासाठी हेही प्रेमच आहे लीला. एचे एवढं कसं समजून घेता मला? मी तुमच्या बरोबर काहीही शेअर करू शकते, अगदी मोकळेपणाने. आणि म्हणूनच आता माझी जी धाकधूक आहे ती मी तुमच्यावर सोडते. हे जे मला तुमच्या मिठीत जितकं शांत वाटतं ना, तितकं जगात कुठेच नाही वाटत. बाई सगळीकडून हवा हवा. पैका आली ती दम लागला तुला. हं? काय मज्जा आहे बाई, एवढी मोठी खोली. माझी 2-3 स्वयंपाकघरं मावतील याच्यात. हं? आणि असा 24 तास एसी, थंडगार हवा. आणि ही दुर्गाची मॅक्सी. हेच हेच श्रीमंत राजेशाही आयुष्य म्हणतात ना, ते हेच आहे कालिंदी. ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघ, राणी राणी सारखी वावरशील तू इथे. तू नाही ग रेऊ. माझ्या रेऊचा पाय गुण्या त्या कमी दिवसात इथे येऊन तिने दुर्गासारख्या बाईला आपलंसं केलं. कमालच झाली. आता हळूहळू माझी रेऊ असं सगळ्या घरातल्या माणसांना आपलंसं करणार. पण मग ती या घराची राणी होणार. रेऊ माझी या घराची राणी आणि तिची आई कालिंदी महाराणी. मी महाराणी कालिंदी बनून या जहागीरदारांच्या घरावर राज्य करणार. मग तू या घरातच येऊन राहणार आणि हे जहागीरदारांचं घर तुझं होणार कालिंदी. लीला, आयुष्य चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. तन मन मोरे अधीर झाले हुंकर वारे सुखावणारे. चांदण्यातुनी प्राण सांडला, जीव गुंतला जीव गुंतला. डोह सुखाचे भरून यावे, मोह कुणाचे टिपूर व्हावे. डोह सुखाचे भरून यावे, मोह कुणाचे टिपूर व्हावे. का परापरी देह पेटला, का परापरी देह पेटला. श्वास भारला तीव माझा. देह धुक्याचा सैल मोकळा जीव गुंतला
ही कामाची पद्धत आहे तुझी? तुझा तो माणूस आहे ना, तो मला काही कामाचा वाटत नाही. इतके दिवस झाले तरी त्यांनी लीलाला संपवलेलं नाहीये. सॉरी सर, मान्य आहे, पण मी पण आहे ना त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. एजे आणि लीला सगळ्या गर्दीच्या ठिकाणी फिरतायत. मग एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कसं उडवेल तो लीलाला? कारण नको होतं मला. हे बघ, त्या माणसाला जमत नसेल तर माणूस बदल, पण काहीही झालं तरी आता लीला गचकलीच पाहिजे. आणि हे जर काम झालं नाही ना तर मी तुला संपवी ना. नाही 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 सर, मी 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 करतो काहीतरी. मला थोडा वेळ द्या ना, मी दुसरा माणूस देतो तुम्हाला. हे बघे, जे काय करायचं ते लवकरात लवकर कर. हो हो साहेब, हो. हे जे लीला, खूप झाला तुमचा रोमांस. आता एकत्र राहण्याचे काहीच दिवस बाकी आहेत. हे जे, ही ट्रिप तुझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट ट्रिप ठरणार आहे. एक्सक्यूज मी, वो पहाड़ी वाला मंदिर कहाँ पर है जहाँ जो मन्नत मांगो पूरी हो जाती है? वो यहाँ से बहुत दूर है, आप लेक के राइट साइड से चलते जाओ. ओके, थैंक यू. लीला, लीला, hello, hi. Is my wife in the lobby or in the kitchen? Sorry sir, she is not here. Not there? Okay, thanks. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. टॉकी, मेरी बाइक को देखा कहीं पे? वो तो पहाड़ी वाले मंदिर की तरफ चली गई. कहाँ मंदिर? यहाँ से राइट लीजिए और लेक के साइड से चलते रहिए. थैंक्स. आप फिर से?
अरे हाँ, आप मंदिर जा रहे हो ना, मैं भी जा रही हूँ, चलो साथ में चलते हैं। नहीं नहीं मैं फूल लाना भूल गया, मैं लेके आता हूँ। रुको रुको, फूल तो मैंने भी नहीं लाए, मंदिर के पास मिल जाएंगे, चलो। नहीं आप जाइए। लीला कुठे गेली होतीस तू? तुला सांगतो मला न सांगता जायचं नाही कुठे. आय वॉज वरीड. सॉरी एजे, खरंच सॉरी. पण आज आपला शेवटचा दिवस आहे ना इथला, आणि मला असं कळलं होतं ते जवळच एक देऊळ आहे, तिथे आपण जे मागू ते आपल्याला मिळतं. म्हणून मला पण मन्नत मागायची होती तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी. एवढं प्रेम कोण करतं लीला? मी करते आणि कायम करत राहणार. आपका वॉलेट. अरे बाप रे, आपको लगा कितना खून आ रहा है. इनको बहुत जरूरत है, प्लीज कोई रूम दे दीजिए ना मेरे लिए, प्लीज. लीला 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 काय? लीला तुला काय होत नाही लीला, प्लीज लीला. एजे, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार? म्हणून मी माझं प्रेम व्यक्त करत नव्हतो लीला. ज्यांच्यावर जीवापार प्रेम करत सगळे सोडून जातात मला लीला. तू सोडून नाही जाणार मला लीला. तुला काही होत नाही मी. लीला लीला उठ. लीला जागी हो. लीला लीला प्लीज मला सोडून जाऊ नको. मला काही झालं नाही एजे, मला काही नाही. लीला